सप्रेम जय महाराष्ट्र. महाराष्ट्रभरातून शिवसेना एक वादळ या माध्यमाला पाहणाऱ्या तुम्हा तमाम प्रेक्षकांना, सर्व शिवसैनिकांना माझा अनिश गाढवेचा मानाचा जय महाराष्ट्र. जर पहिल्यांदाच या माध्यमाला आपण पाहत असाल तर तुम्हा तमाम प्रेक्षकांना पुनश्च विनंती, ताबडतोब या माध्यमाला आपण सर्वांनी सबस्क्राईब करून पुढे व्हा. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत शिवसेनेच्या विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला तुम्ही सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो. आणि ज्या शिवसैनिकांना शिवसेना एक वादळ या माध्यमाला सहकार्य करायचं असेल, या माध्यमाचा सदस्य किंवा मेंबर व्हायचं असेल आणि त्याद्वारे सहकार्य करायचं असेल तर तुम्हा सर्वांसाठी एक पर्याय खुला केलेला आहे. सबस्क्राईब बटनाच्या अगदी बाजूलाच जॉईन हा पर्याय मी तुम्हा सर्वांसाठी उपलब्ध केलेला आहे. जॉईन पर्याय निवडून आपण या माध्यमाचे सदस्य किंवा मेंबर होऊ शकता आणि त्याद्वारे या माध्यमाला आपण सहकार्य देखील करू शकता. तुम्हा सर्वांचे धन्यवाद. आज राहुरीविषयी थोडंसं बोलतोय. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहुरी या विधानसभा क्षेत्राविषयी थोडंसं बोलतोय, कारण आज माझा हा व्हिडिओ तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचेपर्यंत इथलं मतदान झालेलं असेल. मी जाणीवपूर्वक हा व्हिडिओ मतदानाच्या नंतर करतोय. तुम्हापैकी बऱ्याच जणांच्या ह्या कमेंट्स नक्कीच येतील की आपण मतदान झाल्यानंतर हा व्हिडिओ करताय. कदाचित आपण जर मतदानाच्या अगोदर हा व्हिडिओ केला असता तर कदाचित याचा परिणाम चांगला झाला असता, शिवसेनेच्या बाजूने चांगला झाला असता. पण नाही, आपण आदेशाचे पाईक आहोत. मातोश्रीने आदेश दिला तो आपल्यासाठी शिरसावज्ञ. आदेश एकदा आला की विषय संपला. आणि आदेश आहे यावेळेस रावसाहेब खेवरे नाना तुम्हाला निवडणूक लढवायची नाहीये. यावेळेस ही जागा महाविकास आघाडी लढेल. आणि त्यानंतर मातोश्रीच्या आदेशानंतर शिवसेना एक वादळ हा नक्कीच मातोश्रीच्या आदेशाच्या विरोधात प्रचार करणार नाही, हे मात्र तितकंच नक्की. पण हा व्हिडिओ करण्यामागचं कारण, कुठेतरी ज्या गोष्टी मनाला वाटतात, ज्या गोष्टी मनामध्ये येतात, शिवसैनिकांच्या मनामध्ये येतात, सर्वसामान्य शिवसैनिकांच्या मनामध्ये येतात, त्या गोष्टी सुद्धा मांडल्या गेल्या पाहिजेत, त्या गोष्टी सुद्धा नेतृत्वांपर्यंत पोहोचल्या गेल्या पाहिजेत. शिवसेना एक वादळ कटिबद्ध आहे. शिवसैनिकांनी शिवसैनिकांसाठी आणि शिवसेनेच्या विचारांना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्थापन केलेलं हे एकमेव प्रबोधन माध्यम आहे. हे कुठलंही युट्यूब चॅनल, आपण कोणी युट्यूबर नाही आहोत, आपण शिवसैनिक आहोत आणि आपण शिवसेनेचे विचार महाराष्ट्रभर पोहोचवतो. त्यासाठी याही गोष्टी तितक्याच त्वेषाने, तितक्याच तळमळीने या महाराष्ट्रावर जायला हव्यात. त्यासाठी आजच्या ह्या व्हिडिओचा खटाटोप. आता राहुरी मतदारसंघ, या मतदारसंघाविषयी तुम्हाला काय वेगळं सांगायचं. अहिल्यानगर जिल्ह्यातला हा मतदारसंघ, या जिल्ह्यामध्ये शिवसेना ही कायम स्ट्रॉंग होती, कायम भक्कम होती. मी होती हा शब्द वापरतोय कारण किंबहुना मला असंही म्हणावं लागेल की आता खरंच ती परिस्थिती आहे की नाही. कारण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये हळूहळू शिवसेना कशी भाजपाने संपवली आणि त्यानंतर कशी राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार साहेबांचा पक्ष संपवतोय, हे काही मला इथे वेगळं सांगायची गरज नाही. आजपर्यंत आपण युती धर्मामध्ये कायम ही जागा, राहुरीची जागा कायम भाजपाकडे असायची. भाजपाने, म्हणजे आपण म्हणाल काही जागा ह्या कायम आपल्याकडे असायच्या, त्या ठिकाणी काय, त्या ठिकाणी भाजपने कायम हातपाय पसरण्याचे प्रयत्न केले आणि भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने कायम त्याला मदतच केली. ज्या ठिकाणी शिवसेनेच्या जागा असायच्या, जाणीवपूर्वक शिवसेनेचे उमेदवार कसे पडतील, जाणीवपूर्वक आपले अपक्ष कसे उभे राहतील, जाणीवपूर्वक शिवसेना तिथे कशी खच्चीकरण होईल, या सगळ्या गोष्टींची तजवीज भाजपाकडनं त्या ठिकाणी केली जायची. पण शिवसेना मात्र कायम प्रामाणिकपणे आपल्या युती धर्माचा पालन करत आलेली आहे आणि अजूनही करत आहे. राजकारणामध्ये बाळासाहेबांनी 80-20% जे सूत्र दिलं, त्यातले 80% समाजकारणाचं सूत्र आपण अंगीकारलं, पण 20% राजकारणात मात्र आपण कुठेतरी कमी पडतोय, असं खेदाने सांगावं असं वाटतं. आज विचार करा, छत्रपती संभाजीनगर नंतर जर कुठल्या जिल्ह्यात शिवसेना मजबूत असेल तर तो अहिल्यानगर जिल्हा होता. आणि तिथे राहुरीमध्ये विचार करा, जवळपास 25-30 वर्षांपासून भाजपाची सत्ता, म्हणजे त्या अगोदर काँग्रेस असेल, सुरुवातीचा पूर्वीचा काळ ज्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादी एकच पक्ष होते, त्यावेळेस काँग्रेस असेल, नंतर भाजपा तिथे कायम, आणि त्यानंतर म्हणजे भाजपासोबत युतीत असताना भाजपाला आंदण दिलेली ती जागा कायम, आणि त्यानंतर राष्ट्रवादी आल्यानंतर राष्ट्रवादीकडे कायम ती जागा. मग इथल्या शिवसेनेने, इथल्या शिवसैनिकांनी नेमकं करायचं काय? प्रत्येक वेळी ही जागा जर आंदण असेल तर करायचं काय? बरं, अशी ही परिस्थिती नाही की आपल्या पदाधिकाऱ्यांना चांगला मान सन्मान मिळतोय, त्यांना प्रत्येक ठिकाणी बोलावलं जातंय, त्यांना मान सन्मान देऊन त्यांच्या मताचं विचारणा केली जाते, असंही नाही. प्रत्येक वेळी शिवसैनिकाच्या मताला गृहीत धरलं जातं. प्रत्येक वेळी शिवसैनिकाचा अपमान, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा अपमान, वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचा अपमान कायम त्यावेळेस भाजपाने, आता राष्ट्रवादी काँग्रेसने कायम करायचं. मला या सगळ्याच्या बद्दल थोडंसं आज तुम्हा सर्वांशी बोलायचंय. म्हणजे 2-3 दिवसांपूर्वी ज्यावेळेस रावसाहेब खेवरे
नाना खिवरे ज्यावेळेस मातोश्रीवर गेले, उद्धव साहेबांकडून त्यांनी विचारणा केली या जागेची, तोपर्यंत अजूनही काही चर्चा नव्हत्या, उद्धव साहेबांनी कुठलाही शब्द दिला नव्हता. पण तरी सुद्धा तयारी ठेवा, बघूयात काय होईल ते. खरंच आता ह्या जिल्हा प्रमुखाचा एकदा हा व्हिडिओ पहा, त्यापुढे मी माझं विश्लेषण करतो. पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सेनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरेंनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर राहुरी विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार असून या निवडणुकीमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी खेवरे हे इच्छुक असल्याची माहिती आहे. पक्षाची भूमिका, निवडणूक रणनीती आणि संभाव्य उमेदवारीबाबत उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा त्यांनी केल्याचं कळत आहे. पोटनिवडणुकीच्या हालचालींना यामुळे आता वेग आलेला आहे. उद्धव साहेबांशी जवळजवळ अर्धा तास चर्चा झाली, सखोल म्हणजे मतदारसंघावर पूर्ण चर्चा केली. ही पोटनिवडणूक आहे आणि आमचं 3 पक्षाची महाविकास आघाडी आहे. बाकीच्या 2 पक्षाशी साहेब आता आज बोलून घेणार आहे आणि उद्या ही उमेदवारी फायनल करणार आहे. मी निवडणूक लढायला इच्छुक आहे, कारण मी 32 वर्षाचा शिवसैनिक आहे आणि मातोश्रीवर माझं 30 वर्षापासून येणं जाणं आहे. अत्यंत घनिष्ठ असं काम मी शिवसेनेचं गेल्या 30 वर्षात केलेलं आहे. त्याच्यामुळे मी दावेदार आहे निवडणुकीचा आणि 100% मला उमेदवारी मिळणार आहे. या असल्या जिल्हा प्रमुखांना, या शिवसैनिकांना, या कडवट, कारण त्यांच्याकडे सध्या बघा आपल्याकडे कुठलंही सरकार नाही. जे काही 2.5 वर्षाचं सरकार आलं होतं त्या काळात आपण शिवसेनेच्या सरकारच्या जीवावर जे आपली अशी कॉलर वर करून फिरणार होतो, त्या काळामध्ये कोविडचं महामारीचं संकट आपल्याकडे होतं. आपण ती कॉलर वर सोडाच, कॉलर मळेपर्यंत, आपण ती कॉलर मळेपर्यंत, कॉलर फाटेपर्यंत इतकं आपण त्यावेळेस कोविडच्या काळामध्ये काम केलं. देवाची तीच अपेक्षा असेल की हीच तुम्हाला संधी आहे. तुम्हाला तुमच्या 80% समाजकारणचं सूत्र तुमच्या साहेबांनी तुम्हाला दिलंय ते सत्य करून दाखवायची. आपण 80 नाही 180% समाजकारण त्याही काळात केलं. असो, त्या 2.5 वर्षाच्या काळात आपण काही मोठं होऊ शकलो नाही, पण आताही ज्यावेळेस हातात काही नसतानाही ही माणसं उभी राहतात, त्यावेळेस कमीत कमी जे राजकीय पक्षांकडे असतं ते कमीत कमी तिकीट नावाचं एक बक्षीस तुम्ही त्यांना देऊ शकता. लढणं, जिंकणं, हरणं, पडणं, पराभव, विजय काय असेल तो, या सगळ्या गोष्टी शेवटी परमेश्वराच्या हातात, मायबाप जनतेच्या हातात. पण आपल्या हातात ज्या गोष्टी आहेत त्या कमीत कमी व्हायला हव्या होत्या, नाही घडलं. हा व्हिडिओ तुम्ही पाहिलात. आता याच्यानंतर मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो, ज्या व्हिडिओमध्ये या माणसाने शेवटी अपक्ष फॉर्म भरला. कारण शेवटी प्रत्येकाला आपापलं एक नशीब आजमावायचं असतं. भारतीय जनता पक्ष कायम अधिकृत पक्षाचे अपक्ष उभे करते. हे तरी अधिकृत अपक्ष नाहीयेत. यांनी शिवसेनेचं नाव नाही वापरलं, तिकडे भारतीय जनता पक्षाचं कमळ वापरून अपक्ष फॉर्म भरले जातात की आम्ही कमळाचेच आहोत, आता हे बटन दाबायचे तुम्हाला. लक्षात घ्या याशी. ह्यांचा मी तुम्हाला आणखी एक 3-3.5 मिनिटांचा व्हिडिओ दाखवतो, कशा प्रकारे ह्यांनी आपल्या तालुक्यामध्ये, आणि तिकडचा ज्यावेळेस मी स्थानिक सर्वे सुद्धा घेतला शिवसेना एक वादळच्या माध्यमातून, या सर्वेमध्ये मला ही गोष्ट प्रकर्षाने जाणवली की रावसाहेब खेवरे, नाना खेवरे यांच्याविषयी तिकडच्या जनतेच्या मनामध्ये प्रचंड आदर आहे, त्यांचं कार्य आहे तिथे. मग हरो जिंको आजही ते गोविंद मोकाटे जे उभे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं, त्यांच्याही विषयी काही फार असं त्यांचं पगडा फार फार भारी आहे आणि कर्डिलेंच्या समोर ते फारच जिंकतील हे अशी काही चिन्ह असं काहीच नाही. मग अशा वेळेस एखादी जागा, आता बारामतीची ही पोटनिवडणूक लागलेली आहे, तिकडेही शिवसेनेने उमेदवार द्यायचा नाही. चला तिकडे शिवसेनेचा शेवटी तीच परिस्थिती तिकडे झाली. कायम तिथे आपण शिवसैनिक असताना सुद्धा कायम तिथे आपलं खच्चीकरण झालं. आज बारामतीत जर उमेदवार द्यायचा नसेल, बारामतीत जर एखादी करायची असेल तर कमीत कमी एक राहुरीची जागा द्या. विचार करा तुम्ही या सगळ्या गोष्टी. हा एकदा व्हिडिओ पहा त्या पदाधिकाऱ्याचा, त्या रावसाहेब खेवरेंचा. या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे व्यक्तिमत्व दिसतंय त्यांचं नाव आहे रावसाहेब खेवरे, नाना खेवरे. हे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत, अहिल्यानगर जिल्ह्यातले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख. त्यांच्यावर ही अशी वेळ का आली आहे? ते का बरं अपक्षासारखे निवडणूक लढत आहेत? नेमकं काय घडलं? अहिल्यानगरच्या राहुरीमध्ये पोटनिवडणूक लागली. राहुरी विधानसभेचे विद्यमान आमदार कर्डिले यांचं निधन झालं. आता तिथल्या पोटनिवडणुकीमध्ये शिवसेनेला आणि शिवसेनेच्या वतीने रावसाहेब खेवरे यांना ही जागा लढवण्याची इच्छा होती. आजवर कसं झालंय, गेल्या 25 वर्षामध्ये म्हणजे अहिल्यानगरचा छत्रपती संभाजीनगरनंतर जर कुठला शिवसेनेचा खऱ्या अर्थाने गड राहिला असेल तर तो आहे अहिल्यानगर जिल्हा. आता विचार करा, आजवरच्या 25 वर्षाच्या युतीमध्ये कायम अहिल्यानगरमधलं हे राहुरी विधानसभा क्षेत्र हे भाजपाला आपण आंदण दिलं. इथे कायम भाजपा राहिला, कायम कायम कायम. म्हणजे अगदी
अगदी काय म्हणतात औषधापुरतीही इथे शिवसेना यांनी वाढू दिली नाही. आता विचार करा, भाजपानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेबांचा, आपण प्रत्येक वेळी आपल्या ह्या माणसांना गृहीत धरणार का? आपण प्रत्येक वेळी आपल्या ह्या माणसांना काही ना काहीतरी समजावून घरी पाठवणार का? की चला आज नाही उद्या, उद्या नाही परवा. पण कित्येक वर्ष, 40 50 वर्ष जर हे मतदारसंघ आपल्या ताब्यात येत नसतील तर इथल्या शिवसैनिकांनी नेमकं करायचं काय? इथल्या शिवसैनिकांनी कोणते कार्यक्रम घ्यायचे? कायम याना त्या पक्षाची ओझी व्हायची, कायम याना त्या पक्षाचा जय जयकार करायचा, कायम याना त्या पक्षाचा प्रचार करायचा. का शिवसैनिकाने स्वतः इथे उभं राहू नये? आपण का एकदा तरी ही जागा आपल्याकडे घेऊ शकत नाही? एकदा तरी ही जागा हक्काने मागून घेऊ शकत नाही? शिवसेनेचा हा जिल्हा प्रमुख शेवटी हतबल होऊन, शेवटी या जिल्हा प्रमुखाने हतबल होऊन ही जागा अपक्ष लढण्याची तयारी दाखवली. त्याच्या बॅनरवर तुम्ही मागे बाळासाहेबांचा फोटो पाहत असाल. किती ती मजबुरी असेल? आपण ज्या पक्षाचे आहोत, आपण ज्या शिवसेने, बघा शेवटी रॅलीमध्ये तुम्हाला भगवा झेंडा दिसतोय, तो शिवसेनेचा झेंडा आहे, तो भागवत धर्माचा झेंडा आहे. पण हक्काने शिवसेना हे नाव तो त्या रॅलीमध्ये वापरू शकत नाही, कारण आपण महाविकास आघाडीचे. मला एक खरंच कळत नाही, जर हे अशाच प्रकारचं वागणं राहिलं तर मात्र आपण या खेडोपाड्यांमध्ये, गावगाड्यांमध्ये, या गावच्या वस्त्यांमध्ये, वाड्या वस्त्यांपर्यंत शिवसेना कशी नेणार? तिथल्या कार्यकर्त्यांना प्रचंड 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 मेहनत आहे. त्या मेहनतीसोबत त्यांना प्रचंड पैसा ओतावा लागतो, स्वतःच्या कष्टाचा, स्वतः कमवलेला पैसा ओतावा लागतो. एवढं सारं करून सुद्धा, कारण सकाळ दुपार संध्याकाळ लोकांच्या कार्यक्रमांमध्ये, सुखदुःखांमध्ये ही माणसं वावरत असतात. एवढं सारं करून देखील आपण साधं त्या तालुक्याचं असेल, त्या जिल्ह्याचं असेल प्रतिनिधित्व करायची ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस मात्र तिकीटं याच्या त्याच्या पदरात पडतात आणि आपल्या पदरी मात्र कायम निराशा पडते. बघा, कदाचित माझे हे बोल थोडे तिखट वाटत असतील. इथे कुठेही मला कुणाला खाली वर कमी जास्त दाखवायचा प्रयत्न नाही, पण शिवसैनिकांच्या बाबतीत कुठेतरी या गोष्टींचा विचार व्हायला हवा, एवढंच वाटतं. तुर्तास रजा घेतो. जय महाराष्ट्र. रावसाहेब खेवरेंची ही निवडणुकीची तयारी तुम्ही पाहिलीत, काय कमी आहे या सगळ्यामध्ये? वर त्या उलट जाऊन जर पक्षाचं पाठबळ भेटलं असतं तर अधिकृतपणे सारे शिवसैनिक तिथे उतरले असते, हजारोंच्या संख्येने शिवसैनिक तिथे उतरले असते आणि रावसाहेब खेवरेंच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले असते. शिवसेना तिकडे हरेल जिंकेल हा नंतरचा भाग, पण कमीत कमी त्या आपल्या कार्यकर्त्याला एक न्याय मिळेल आणि तो कमीत कमी निवडणूक तरी लढवू पाहिजे. त्याच्या डोईवर पराभवाचा का असेना, जिंकण्याचा का असेना, पण तो गुलाल लागेल. कमीत कमी एक निवडणूक माझ्या ह्या जिल्हा प्रमुखाने लढली, एवढी हजार मतं घेतली, हे तरी कमीत कमी याचं तरी त्यांना सुख मिळायला हवं कुठेतरी. म्हणजे आता बघा, प्राजक्त तनपुरे, राहुरीचं एक प्रशस्त नाव. आता जयंतराव मामा आहेत म्हणे, काही थोडा तरी आपल्या मामांकडनं जयंतराव पाटील आदर्श घ्यायला हवा. कुठे ते मामा आणि कुठे हे भाचे. म्हणजे बघा, राष्ट्रवादीने मागच्या वेळेस यांना निवडणुकीसाठी उभं केलं होतं, हे पूर्वीचे आमदार सुद्धा आहेत. बरोबर पाठिंबा, म्हणजे पाठिंबा अजूनही दिलेला नाही, पण आतून छुपा पाठिंबा आहे. नागपुरातलं ते कारखाना खरेदी प्रकरण असेल, त्यानंतर राहुरीतला साखर कारखाना, त्या साखर कारखान्याचं झालेलं वाटोळं, नागपूरच्या कारखान्याला खरेदी करताना झालेलं मनी लॉन्ड्रिंगचे आरोप, कमी किमतीत घेतलेला तो कारखाना, त्यानंतर ईडीचं धाडसत्र, ईडीच्या चौकशा, आणि बघा कशा प्रकारे आपली उमेदवारी मागे घेतली गेली. आणि काल बरोबर 23 तारखेला यांना क्लीन चिट मिळाली. ईडीच्या या सगळ्या गोष्टी आता क्लोज झाल्या, क्लीन चिट, आणि बरोबर इकडून उमेदवारी मागे. आता ह्या सगळ्यांचा काही राजकीय ताळमेळ लागतोय का असं तुम्हाला वाटत असेल? काही जुळतंय का? कुठे डॉट्स जुळतायत का? हे आपण ठरवायचे, आम्ही नाही ठरवू शकत. हे असं आहे, ह्या संस्था अशा वागतात, ह्या संस्था अशा कारभार करतात. हे इतकं सोपं आहे सांगण्यासाठी. आता तो अक्षय कर्डिले ह्याच्या जमेच्या बाजू तुम्हाला सगळ्यात प्रथम सांगतो. एक सहानुभूतीची लाट, त्याच्या जोडीला भाजपासारखा पक्ष पाठीशी, आणि त्यानंतर ही आपल्यामध्ये झालेली फूट. आता आज रावसाहेब खेवरे हे बॅट हे चिन्ह घेऊन, 5व्या क्रमांकाचं बॅट हे चिन्ह घेऊन लढतायत. त्यानंतर स्वतः पक्ष म्हणजे महाविकास आघाडीचे अधिकृत गोविंद मोकाटे साहेब हे सुद्धा लढतायत. या दोघांमध्ये झालेली फाटाफूट, दोघांची मतं, त्यांच्यातलं झालेलं विभाजन हे यांच्या पथ्यावर पडणार. काही का असेना, मला ह्या पवार घराण्याचं खरंच कळत नाही, माफ करा. महाविकास आघाडीचा जरी आपण भाग असतो तरी मला कळत नाही कधी कधी.
हे खरंच वेगळे आहेत हे दोन पक्ष त्यांचे. कारण पाहिलात तुम्ही काल ज्या प्रकारे बारामतीमध्ये सुप्रियाताई स्वतः प्रचारात उतरल्या. बरं, अशा प्रकारे प्रचारात उतरल्या जणू काही म्हणजे शरद पवार साहेबांच्या तुतारीच्या त्या उमेदवार आहेत. सुनेत्राताई त्यांच्या उमेदवार आहेत. सारा गाव तिथे एकवटला, पण इथे राहुरीमध्ये एकही स्टार प्रचारक दिसेना, कोणीच येईना. म्हणजे गोविंद मोकाटेंच्या त्या सभेसाठी एकही स्टार प्रचारक फिरकेना. मग आपण त्यांना बळीचा बकरा बनवतोय का? त्यांना उमेदवारी दिली खरी, नावापुरती दिली, मग द्यायचीच नव्हती. बरं, आपल्याला लढवायची नव्हती तर कमीत कमी शिवसेनेचा हा आमचा बांडा शिवसैनिक रावसाहेब खेवरे हे उभे होते, हे तयार होते उभे राहण्यासाठी, त्यांना द्यायची होती, त्यांनी लढवली असती. मला ह्या सगळ्या गोष्टी खरंच कळत नाहीत. या पवार कुटुंबाचं खरंच काही कळत नाही यांना. म्हणजे आता पवार साहेब स्वतः ज्यावेळेस राज्यसभेवर गेले, खरंच ती खासदारकी किती महाविकास आघाडीची राहील भविष्यामध्ये हे सुद्धा माहीत नाही. यांचं विलिनीकरण होतंय का, हे विलिनीकरण झाल्यानंतर एकत्र महाविकास आघाडी बरोबर राहतील का, हे सुद्धा आज काहीच माहीत नाही. असो, जवळपास 25 ते 40 हजार कोटींचा तो राज्य सहकारी बँक घोटाळा, ईडीच्या चौकशा, पाठिंबा, म्हणजे तुम्ही पाठिंबा दिला जरी नसला तरी आपली उमेदवारी मागे घेऊन ज्यावेळेस तो पराक्रम गाजवलात, त्यानंतर अचानक ईडीच्या क्लीन चिट्स, 25-40 हजारांचे जे आरोप होतात, मुंबईचं बजेट आहे तेवढं, मुंबई महापालिका, काय म्हणावं या सगळ्या गोष्टींवर. नेमकं काय चाललंय, हे राष्ट्रवादी दोन दगडांवर पाय ठेवून नेमकं काय साध्य करू इच्छिते माहीत नाही. पण या सगळ्यातून नुकसान मात्र शिवसेनेचं, शिवसैनिकांचं, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचं होतंय हे मात्र निश्चित आहे. तालुक्यांपर्यंत, गावागावांपर्यंत जर शिवसेना पोहोचवायची असेल तर ह्या सगळ्या गोष्टींवर आपल्याला जास्त भर द्यावा लागेल. आपल्या कार्यकर्त्यांना न्याय सुद्धा द्यावा लागेल. बाकी काही आपण देऊ शकलो नाही तरी चालेल, पण कमीत कमी या संधीतून त्यांना वंचित ठेवता कामा नये. इतकंच मनाला वाटतं. शिवसेना एक वादळवरचे हे तुम्हाला माझे विचार कसे वाटतायत, योग्य की अयोग्य, तुम्हाला जर वाटत असतील नक्की कमेंटमध्ये व्यक्त व्हावं. तुमच्या मताचा मी आदर ठेवेल आणि या व्हिडिओच्या खालच्या प्रत्येक कमेंटला मी आज उत्तर देईल. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या.